मित्रांनो, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो. आज आम्ही आहोत रायगडाच्या पायथ्याशी आणि रायगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी पत्रकार मंडळी जी आहे ती सर्व आलेली आहे बुलढाणा इथून आणि तिची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि रायगडावर आता सर करायला सुरुवात झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय सर्व पत्रकार ते आता रायगडावर या ठिकाणी चढायला सज्ज झालेले आहे आणि सर्वात समोर जितूभाऊ आणि आमचे मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष सर्वात समोर आहेत आणि आता बघूयात ते कुठपर्यंत ते समोर असणार आहेत कारण आणि ही सर्व टीम जी आहे ही पूर्ण निघालेली आहे बघा. आणि अर्थातच मी देखील आहे आणि रोपवे जो आहे तो सर्वात वयोवृद्ध जे आहेत आमचे राजेजी डिरोळकर आणि सर्वात जवान देखील तेच आहेत. ते देखील या गडाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या अतिशय उत्साहाने या ठिकाणी चढत आहेत आणि निश्चितच शिवरायांचं जो पराक्रम आहे तो पराक्रम आणि शिवरायांनी शिकवलेली शिकवण ही सर्व अंगीकारून या ठिकाणी जे आहेत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची टीम आता या रायगडाच्या पायऱ्या ज्या आहेत ते चढत आहेत आणि पुन्हा आता आपण वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा भेटूयात. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा आशीर्वाद घेऊन बुलढाण्यावरून या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या रायगडावर चढण्यासाठी सज्ज झालेली आहे टीम. जवळपास 2100 पायऱ्या आहेत त्या पूर्ण चढायच्या आहेत. बघूयात आता कुठपर्यंत आपण चढूयात. मित्रांनो बघा या कडा गडकिल्ल्याचा हा जो इथून बघा हे दिसतोय हा जी कडा आहे सुपुत्र भारत मातेचे छावे सिंहाचे खूप हिमतीचे या ठिकाणी आपण बघू शकताय किल्ल्याचं जी भिंत आहे ती दिसते आणि प्रत्येकामध्ये या ठिकाणी जोश आहे उत्साह आहे. आणि जितूभाऊ देखील या ठिकाणी आहेत. रणजित भाऊ आहेत नाही आज रायगड सुनील आहे व सोबतच अजय देखील आहे. हे पहा सगळ्यात यंग माणूस या ठिकाणी दिसतो बघा. या किल्ल्यावर सोबत आम्ही चढतोय आणि निश्चितच कोणातही तसूभर जोश जो आहे तो कमी झालेला. प्रत्येकजण या उन्हाच्या झळा या ठिकाणी वाजतायत. आता किती वाजले? आता आपण या ठिकाणी बरोबर 12 दुपारचे या ठिकाणी 12 वाजलेले आहेत. 12 वाजता देखील ही सर्व टीम जी आहे ती या गडकिल्ल्यावर या ठिकाणी चढताना आपण बघू शकता. मोठा उत्साह आणि जोशात हा गडकिल्ला चढल्या जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम या ठिकाणी महती सांगणारा हा प्रत्येक पायरीला लागलेला हा दगड आहे, ही शिळा आहे. याचा इतिहास जो आहे त्याची इतिहासाची साक्ष देणारी ही शहर आहे. आणि आपण बघू शकताय मोठ्या गडकिल्ला जो आहे त्याची जी कडा आहे ती या ठिकाणाहून दिसते. निश्चितच आपण या रायगड दर्शनासाठी यावं आणि महाराजांचा जो पराक्रम आहे तो पराक्रम अनुभवण्यासाठी निदान त्यांनी बांधून ठेवलेले जे गडकिल्ले आहे तेवढे तरी आपण बघावेत जेणेकरून त्यांचा
पराक्रम आणि इतिहास जो आहे, जाज्वल्य इतिहास, तो आपल्या पुढच्या पिढीला या ठिकाणी मार्गदर्शक ठरेलच आणि त्यातून निश्चितच प्रेरणा घेण्यासारखं प्रत्येकांना या ठिकाणी वाटेल. कारण बराचसा जो भाग आहे तो आम्ही आता चढलो आहे आणि या ठिकाणी सर्वजण बघा थांबलेत. थांबत जे आहे सर्वजण या ठिकाणी चढत आहेत. पुन्हा आता रायगडावर पोहोचल्यानंतर पुन्हा आपण लाईव्ह करूया. बोला बिडवे. मित्रांनो, आपण आता बऱ्याचशा ज्या पायऱ्या आहे रायगडाच्या त्या चढलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणाहून जे नैसर्गिक नयनरम्य जे वातावरण आहे, जे पहाडी आहे ते या ठिकाणी आपण बघू शकताय. मोठ्या संख्येनं जे आहेत शिवभक्त या रायगडावर चढण्यासाठी आलेले आहेत आणि आमचे पत्रकार मंडळी देखील या ठिकाणी बघा हे सर्व आहेत. आणि घाम जरी निघत असला तरी सर्वजणांच्या मनात हे उत्साह आहे आणि ते सर्वजण जे आहेत ते या निश्चितच चढणार आहे. हे सर्वजण आम्ही या ठिकाणी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन नेहमी आम्ही समाजाचं प्रबोधन करत असतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीवर आम्ही या ठिकाणी आलोय. त्यांचं दर्शन घेणार आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आम्हाला समाज कार्य करण्याकरिता प्रेरणा त्यांच्याकडून मिळणार आहे. खऱ्या अर्थाने इतिहास जाणून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी रायगड किल्ल्यावर या ठिकाणी जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. हे बघा लहान लहान मुलं देखील या गडावर चढतात. तू जाऊन आला बेटा वरती? हा, हे बघा लहान बालक बाल शिवाजी हे देखील रायगडावर जे आहेत आपल्याला बघायला मिळतील आहेत त्या या पायऱ्या या ठिकाणी चढत आहेत. आपण देखील पायरी चढत आहोत आणि या गड किल्ल्यावर जे आहे ते आपण देखील पोहोचणार आहे. बऱ्याच अजून पायऱ्या बाकी आहेत रायगडाच्या, परंतु त्या पूर्ण चढणार हा निश्चय या ठिकाणी सर्वांनी केला आहे आणि निश्चितच सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी चढणार. हे जितभाऊ आणि हा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष या ठिकाणी सर्वांना एक नवचेतना या ठिकाणी ऊर्जा देते. हे गड किल्ले चढण्यासाठी आपण हा फक्त रिकाम्या हाती हा गड चढतोय असं असताना शिवरायांच्या काळातील जे सैनिक होते त्यांनी हे गड किल्ले ज्यांनी बनवले त्यांनी हे गड किल्ले कसे बनवले असतील आणि कसा जो प्रवास आहे तो त्यांनी केला असेल. त्या ठिकाणी आपण हा किल्ला जो आहे सर केल्यानंतरच कळणार आहे. रणजित भाऊ आहेत आपल्यासोबत. छत्रपती काय शिवाजी सांगाल? महाराज की जय. काय सांगाल? बस मला एवढंच एक अनुभूती आहे, एक रोमांच आहे अंगामध्ये, एक वेगळा उत्साह ऊर्जा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आपण चढतोय आणि महाराजांच्या पदस्पर्शाने हे पवित्र झालेले हा सगळा किल्ला आहे. ही सगळी माती आहे, इथले दगड, इथल्या सगळ्या वेली, इथले झाडं, हे सगळे याची साक्ष आहे, या स्वराज्याची साक्ष आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जेव्हा येतोय तेव्हा मनामध्ये शिवभक्ती ही आपोआप जागृत होत असते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निश्चितच आताच काही दिवसांअगोदरच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली गेलेली आहे आणि निश्चितच प्रत्येकांना वाटतं की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर देखील आपण जायला हवं. निश्चितच आम्हाला ही संधी मिळाली. ती संधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्याचे अधिवेशन या निमित्ताने ही ती आम्हाला मिळाली आणि निश्चितच आम्ही त्यांचं आभार या ठिकाणी मानतो की आम्हाला या ठिकाणी रायगडावर येण्याची संधी या ठिकाणी मिळाली. राज्याचे
उपाध्यक्ष देखील आहेत आणि आमचे जितभाऊ देखील आहेत डिजिटल जय मीडियाचे. भवानी जय शिवाजी. काय सांगाल? बस जोपर्यंत आपण रायगडला येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत नाही तोपर्यंत आपणास रायगड आणि शिवाजी महाराजांची पूर्ण माहिती मिळणे शक्य नाही. निश्चितच. हा तर एकच किल्ला आहे. अजून बरेचसे किल्ले जे आहेत शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेलेत आणि ते प्रत्येकाने बघावे अशी आशा अपेक्षा जरी असली तरी आपण आपल्या जीवनात निदान एकदा तरी आपण रायगडावर या ठिकाणी यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडाला मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की रायगड तो गड जो आहे तो या ठिकाणाहून दिसणार तर नाही, पण तो जो कडा आहे ती या ठिकाणाहून दिसते. वर गेल्यानंतर तेही देखील दाखवू आणि निश्चितच आम्ही पायी चढतोय यासाठीच हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही काढतोय. आणि अर्थाने आमचे 2 मावळे घायाळ झालेले आहे. टीम उत्साही आहे आमची आणि या हे बघा किल्ले रायगडाची डागडुजीकरण देखील या ठिकाणी मला वाटते सुरू आहे. आणि या रायगडाच्या एक्झॅक्ट पायथ्याशी बघा ही पाणी जे आहे या पाण्याचं महत्त्व बघा आणि या पाण्यामध्ये मासे बघा किती आहेत हे बघा. बाप रे बाप, किती सारे मासे या ठिकाणी आहे आणि हे पाणी बघा किती पाणी आहे या ठिकाणी. म्हणजे त्यावेळेला पाण्याचा सोर्स हा असावा. आणि चला आपण समोर जाऊया. हे जितू भाऊ आहेत, हे रणजित भाऊ आणि हा रायगड किल्ला आणि या किल्ल्यावर आपण जातोय. हे सर्व टीम किल्ल्याची पडझड होऊन राहिलेली आहे, परंतु डागडुजीचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि सर्व टीम आता या किल्ल्यावर या ठिकाणी आता पुन्हा यांचं. मित्रांनो या ठिकाणाहून आपण आता चढतोय जो किल्ला आहे या किल्ल्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी आपण बघू शकाल. ही प्रवेशद्वार आहे आणि आमची टीम जी आहे ती या किल्ल्यावर जी आहे पोचलेली आहे. आपण या ठिकाणी बघा सर्व टीम वर चढते आणि निश्चितच संपूर्ण जोशात आणि जोशपूर्ण वातावरणात या रायगडाच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन कोणी त्या ठिकाणी ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या खऱ्या अर्थानं या अशा पायऱ्या होत्या आणि प्रत्येकजण हा जो क्षण आहे हा क्षण आपापला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतायत. हे बघा हे जे आहे हे प्रवेशद्वार आहे आणि याच प्रवेशद्वारावर ही जी टीम आमची पोहोचली आहे आणि सर्व टीम जी आहे ती या ठिकाणी किल्ले रायगडावर आपण पोचलो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पुतळा जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकताय आणि सर्व टीम जी आहे ती आमची या पुतळ्यावर जवळ आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या ठिकाणी करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकताय ही अशी एकंदरीत हा पाठीमागचा समोरचा जो भाग आहे आणि या जो गेट आहे त्या गेटच्या पासून एंट्री आहे आणि तेथून आल्यानंतर ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती अशी लागलेली आहे आणि या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी किंवा या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी सर्वजण येत असतात आणि
बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाची सर्व जी टीम आहे ती या ठिकाणी पोहोचली आहे आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वजण जे आहे ते या ठिकाणी शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी पोहोचले सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सर्वांनी जे आहे शिवाजी महाराजांना या मानाचा मुजरा जो आहे तो केलेला आहे. निश्चितच शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि या सिंदखेड राजावरून सिंदखेड राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातून आम्ही आज या ठिकाणी त्या रायगडावर पोहोचलो आहे आणि ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला आहे त्या ठिकाणचं हे चित्र हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण नतमस्तक होतो. काहीच नाही किल्ले रायगडावर हे असं काम जे आहे थोडं या ठिकाणी काम सुरू आहे. डागडुजीकरणाचं काम या ठिकाणी दिसतंय आणि रायगडाचं जे भव्य असं स्वरूप आहे ते अथांग असा हा डोंगर, या डोंगराच्या एका कडेवर जे आहे हा रायगड किल्ला आणि या किल्ल्यावर हजारो लाखो पर्यटक जे आहेत ते येत असतात. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि या वेगवेगळ्या भागात या रायगडावर पाहत असताना बऱ्याचशा अशा एक रूम देखील या ठिकाणी आहे. हो, आतमध्ये काही टीम गेली आहे पाहायला. ही काहीतरी एक गुप्तहेर अशी असलेली एक रूम आहे ज्यामध्ये काही मंडळी जी आहे आमची ती गेलेली आहे पाहण्यासाठी. आणि निश्चितच रायगडाचं हे स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या किल्ले रायगडावरील बाजारपेठ जी आहे ती कशी भरत होती, त्याची व्यवस्था कशी होती ते आपण या ठिकाणी बघू शकताय. एवढा मोठा हा बाजाराचा परिसर होता आणि प्रत्येकाची वेगवेगळी जी आहे व्यवस्था या ठिकाणी बघायला मिळते आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा बाजारपेठेचा परिसर आहे आणि या बाजारपेठेत रायगडावर एवढी मोठी बाजारपेठ भरायची मित्रांनो, तर बघा हा आपला इतिहास आहे. आणि किल्ले रायगडावर सर्व काही म्हणजे पाण्याची एवढी व्यवस्था, त्याचबरोबर या ठिकाणी ही बाजारपेठ भरवण्यासाठी लागणारी जागा आणि या पूर्ण या ठिकाणी जी आहे ही बाजारपेठ होती. या बाजारपेठेत सर्व त्यावेळेसचे जे काही नागरिक असतील किंवा मावळे असतील, ते शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांचं साहित्य या ठिकाणी घेऊन बाजारपेठेत ठेवल्या जायचं असं बोललं जाते. आणि निश्चितच या ठिकाणून बाजारपेठेवर या भागातून या ठिकाणी जे आहे आपण बघू शकताय पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुलं आहेत, सहली आहेत, सहल येतात. विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे काम, त्यांचं केलेलं कार्यकर्तृत्व आणि त्यांचा पराक्रम, इतिहास जर सांगायचा असेल तर तो या किल्ल्यांमधून जे आहे ते जे गडकिल्ले बांधलेले आहेत या गडकिल्ल्यांवर येऊन हा जो इतिहास आहे तो निश्चितच त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना भविष्यात जीवन जगत असताना जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून
त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपलं आयुष्य पुढे संघर्ष करून संघर्षातही आपण आपलं जे जीवन आहे ते सहजरित्या जगू शकतो. आणि या सर्व या रायगडावर मी आता सर्वांना या ठिकाणी बोलवतो, कारण आमची टीम आहे आणि आता परतीचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. यासाठी मी सर्वांना या ठिकाणी आपल्यासोबत बोलवणार आणि त्यांचा काय अनुभव आहे तो देखील तुम्हा सर्वांना सांगणार आहे.